मढीमधली मढी इथल्या कानिफनाथ महाराजांची यात्रा आजपासून सुरू होतीये। मढी गावातील मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा असणार आहे। होळी ते गुढीपाडव्या निमित्तानं 17 दिवसांची ही यात्रा असेल। मानाच्या काठ्या, पालखी, रेवड्याची उधळ या यात्रेची वैशिष्ट्य आहेत। काही दिवसांपासून मढी गाव चांगलं चर्चेत आलेलं आहे। मुस्लिम बांधवांना मढी यात्रेदरम्यान व्यवसाय करण्यास जागा देणार नाही असा एक ठराव मढी ग्रामस्थांनी मंजूर केल्यानंतर खळबळ उडालेली होती, पण प्रशासनानं हा ठराव आता रद्द केलाय। काही व्यापाऱ्यांनी ठरावासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात, औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केलेली होती। न्यायालयानं या याचिकेला स्थगिती दिली आहे। मात्र पुन्हा काल मढी गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली आणि या ग्रामसभेत मढी गावातील मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते मढी गावात आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, आजपासून खरं तर यात्रेला सुरुवात होतीये। सगळ्यांच्याच नजरा मढी ग्रामस्थांच्या या सगळ्या निर्णयाकडे, या भूमिकेकडे लागलेल्या आहेत। पण मढीमधील कानिफनाथ महाराजांची यात्रा आजपासून सुरू होतीये आणि मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची सुद्धा मुभा असणार आहे। लागू मॅडम, आपण पाहायला गेलो की काही दिवसांपासून मढी गाव आहे हे मोठ्या चर्चेत आलेलं आहे। तसेच आज होळीपासून या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। आजपासून तर होळीपासून तर गुढीपाडव्यापर्यंत असं 17 दिवसाचा हा उत्सव इथं मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातून देखील 20 ते 25 लाख भाविक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात। त्याचबरोबर आज ज्या यात्रेला सुरुवात होत आहे ती यात्रेची सुरुवात आहे ती कैकडी समाजाची जी काठी आहे ती कळसाला आणि समाधीला टेकवली जाते। त्याचबरोबर सायंकाळी जी गोपाळ समाज आहे तो महाराष्ट्रातील सर्व गोपाळ समाज या ठिकाणी आज येऊन इथं एक मानाची मोठी होळी या ठिकाणी पेटवली जाते। मात्र गेल्या काही दिवसांपासून एक मढी गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन यामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली होती। मात्र या निर्णयाविरोधात कुठेतरी प्रशासनाने ही जो ठराव होता तो रद्द केला होता। या संदर्भात काही मुस्लिम व्यापारी न्यायालयात देखील गेले होते। न्यायालयाने देखील त्यांना या संदर्भात स्थगिती देण्यात आली होती। मात्र काल पुन्हा एकदा या गावामध्ये एक ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेमध्ये फक्त गावातील मुस्लिम व्यावसायिकांना या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायतीने काही त्यांना नियम देखील लागू केलेले आहेत। ज्या व्यापाऱ्यांना इथे व्यवसाय करायचा असेल त्यांना या ठिकाणी ग्रामपंचायत न हरकतचा दाखला या ठिकाणी घ्यावा लागणार। त्याच्यामुळे कुठेतरी एक वाद होण्याची पुन्हा एकदा शक्यता निर्माण केली जाते। त्याचबरोबर आजपासून या सणाला जरी सुरुवात होत असली पण मात्र या ठिकाणी जो सुरुवातीला जो हा ठराव केला होता त्याचे पडसाद कुठेतरी उमटताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। लागू मॅडम। निश्चित संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।